हाय अगेन, डे 2. हो, इट्स ओके. बेसिकली आता आम्ही निघालो आहे आमच्या देवळात, जिकडे आपल्याला पालखी अटेंड करायची आहे, पालखी बघायची आहे आणि पाया पडायचे आहेत. सो तिकडे आता निघालो आहे आम्ही. आत्ता आहोत एक्झॅक्टली, म्हणजे थोडं लेट निघालो बिकॉज सगळे थकलेलो होतो. म्हणजे सगळे थकलेलो होतो आणि लेट सगळे आलो आम्ही. सकाळी 6 वाजता आलो. सो आता वाजलेत 1:30. आता आम्ही जाऊ पालखीला. प्रोबॅबली जेवू आधी आणि नंतर पुढे जाऊ किंवा वाईस वर्सा. अँड मला तर प्लॅन माहिती नाही. सो जसं होईल तसं मी दाखवतो. आणि आता मारुती मंदिरला आहोत. हार घेतोय, तांदूळ घ्यायचे आहेत ते घेतोय. नारळ वगैरे आम्ही आणलेत आमच्या झाडाचे, तर त्याचा काही इश्यू नाही आहे. बाकी सगळं साड्या घेतल्या आहेत देवीसाठी. असं आता ते घेऊ आणि निघू. ऑलरेडी 2:45 झाले आहेत, तर आम्ही विचार केला की जेवू. सदिच्छामध्ये थांबलो आहे. आता आमची पालखी येते नवलाई पावणाची, ती येते पावसमध्ये. सो तिकडे रत्नागिरी पावसच्या रोडवर सदिच्छा करून एक रेस्टॉरंट आहे. मिथिल्यामध्ये खायचं होतं पण मिस झाला तो लेफ्ट. सो आता सदिच्छामध्ये थांबलो आहे आणि खाऊ. भूक लागली जबरदस्त. मला ॲक्च्युली थोडं 2 तास झोपलो आहे. सो मी थोडासा अंडर एनर्जी आहे माझी. बट बघू, छास वगैरे काहीतरी पिऊ आधी अँड देन विल गेट टू द लंच. अरे ॲक्च्युली सॉरी, मी तुम्हाला दाखवू नाही शकलो की आम्ही काय खाल्लं आणि काय जेवलो. ठीकठाक जेवण होतं ॲज युजल. आणि पनीर मसाला वगैरे झाला. भूक लागली आणि सगळे थोडे वैतागलेले, त्यामुळे जे काय होतं ते आम्ही खाल्लं आणि निघालो. आता आम्ही आलो आहे पालखीला आमच्या देवळात. गाड्या वगैरे पार्क केल्या, कसंही गेलेत. आणि आता पाया पडतो आणि तुम्हाला दाखवतो काय 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 आम्ही करतो. आता आम्ही सगळं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आमचं. आणि मी आणलं तर आता इथे पोहो आहे, तिकडे बसलो आहे, चिल करतो आहे 5 मिनटात. सगळे असे बसले आहेत. बाबा जस्ट वरती आले. आम्ही जस्ट आता पालखी बघायला आलेलो आहे नाचवताना. आमची जी पालखी आहे नवलाई पावणाई देवीची नाकऱ्यामध्ये. आणि जस्ट आता पालखी स्थानापन्न झाली आहे तिच्या स्टेज किंवा त्या पॉईंटवर. दाखवतो मी तुम्हाला.
आणि असं इथे वरती काइंड ऑफ पोलीस सिस्टीम ते लोक खेचतात इकडे. ते बघा ते भाऊबंद आपल्या साईड खेचतात आहे. आता ही होळी उभारतात आहे. ते फावडीने ते बघे तेव्हा ते फावडी टाकतात आतमध्ये सगळी रेती. How do you feel? चलो झाली. आम्ही होळी उभारताना बघितली. आता मेन टास्क आहे पार्किंगमधनं बाहेर निघायचं. माझा पण येणार आहे व्हिडिओ. येस, कधीतरी येईल, कधीतरी येईल. हो, अरे ते हाच तर मोठा सीन आहे. एवढा काळो का ते आणि सिंगल लेन रोड आहे आणि गाडी काढायची. सो जस्ट आमचं जेवायची तयारी होती. 7:15 8:30 होतं ते. तर आम्हाला कळत नव्हतं, म्हणजे जिकडे जिकडे जायचो. आणि शिमगा आहे ना, तो जिकडे जावा तिकडे बरेच रेस्टॉरंट्स बंद आहेत रत्नागिरीमध्ये. सो आम्हाला आमचे एक मामा राहतात तिकडे, त्यांनी सजेस्ट केलं की मत्स्यममध्ये जावा, विच इज ऑन काइंड ऑफ ऑन द गणपतीपुळे रूट फ्रॉम कुवारबाव. तो या वी आर हिअर. मला वाईफ तर खूप चांगली वाटते. खूप फेमस आहे अपॅरेंटली. बरेचसे ॲक्ट्रेस येऊन गेले तिकडे. अँड लेट्स सी, हे प्रॉपर फक्त फिशसाठी आहे. सो आय जस्ट शो यू हाऊ इट इज. स्मेल्स व्हेरी टेस्टी. आता खाऊन बघूया कसं आहे. भाई अगर तुम रत्नागिरी में हो, फिश खाना है, दिस इज द प्लेस. आई डोंट नो व्हाट एल्स. दिस इज द प्लेस. हे मी मागवलेलं आहे सारंगा थाळी. मी ऑल्सो कॉल्ड हलव्याची थाळी आहे. 2 चपात्या, जवळ आहे, सोलकढी आहे आणि हे तिखट. एक ऑरेंजवाला तिखट आहे ना, ऑरेंजवाला इज द तिखट अँड दिस इज द बांगडा करी. ही पण माशाचीच आहे पण ती तिखट आहे, फक्त करी आहे. स्टार्ट. मत्स्यममध्ये आम्ही आमचा डिनर केला. मस्त मासे खाल्ले आणि सर्वच थकलेले होते, त्यामुळे मी पुढे शूट नाही केलं आणि आम्ही जस्ट घरी आलो. आणि जे झोपलो आहे ते डायरेक्ट दुसऱ्या दिवशी उठलो. आणि दुसऱ्या दिवशीचे जे फुटेज आहे, जो व्लॉग आहे, तो तुम्ही नेक्स्ट एपिसोडमध्ये बघा. टिल देन, बाय बाय.